आदित्य ठाकरेंनंतर आता अमित ठाकरेंनी देखील दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही। ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अमित ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले। मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा, दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे असं देखील अमित ठाकरे म्हणाले। पुढाकार कोणीही घ्यावा, मी घेऊ शकत नाही असं देखील अमित ठाकरे म्हणाले। असं म्हणत अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात चेंडू पाठवलाय। दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर अमित ठाकरे यांनी देखील वक्तव्य केलेलं आहे। खरं तर ते दोघं बंधू एकत्र आल्यावर मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात चेंडू पाठवलाय। आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे। आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू। पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे। लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे। आमचं मन साफ आहे। जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे। आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू। तुम्ही जे दोन भाऊ बोलताय, मला वाटतं त्या दोन भावांनी बोललं पाहिजे। आम्ही खाली बोलून काही फरक पडणार नाहीये। मला काही इश्यू नाही, दोन भाऊ एकत्र येणार। मला वाटतं त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा। हे मीडियासमोर बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काही अशा युत्या होत नाही। तर त्यांच्याकडे एकमेकांचे नंबर आहेत, ते बोलू शकतात। त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर येऊन काही होणार नाही। आणि हे जे येतोय ते कशासाठी येतोय तुम्हाला पण माहिती आहे की जे बोलतायत सकाळी उठून ते कोणाला फसवताय तुम्ही। मग ते दोन भाऊ आहेत ते बोलतील ना एकत्र। माझी राजसाहेबांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे। मला असं वाटतं महाराष्ट्राचं हित हे सरकार पाहत नाही, गुजरातचं राजकारणी पाहत नाही। त्याच्यामुळे ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन हे आक्रमण थांबवायचं आहे, लढायचं आहे, ते एकत्र येतील। नाहीतरी मुंबई आपल्या हातात राहणार नाही, ती आताच आमच्याकडून खेचून घेतली जाते। आणि आपण जे म्हणतायत आमचे नेते काय बोलतायत, आमचे नेते एका सुरात बोलतायत। आमचे पक्षप्रमुख माननीय आदित्य ठाकरे हे एका सुरात बोलतायत की आम्ही सकारात्मक आहोत। याच्यावरती कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाही। आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहेत की महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत। आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं, आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राजसाहेब सुज्ञ आहेत। भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत। कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत। ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे। पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान, त्यांचा केलेला अपमान हे मला वाटतं की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील। महाराष्ट्राचे हित जपणाऱ्यांबरोबर, मुंबईला शाबूत ठेवणाऱ्यांबरोबर आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशी भूमिका असेल, त्यांनी एकत्र यावं। आज अमित ठाकरेंनी पण सांगितलेलं आहे की आपण एकत्र यावं आणि त्याच्यासाठी दोन्ही पक्षप्रमुख, दोघांचेही ते वडील आहेत। एक आदित्य साहेबांचे वडील उद्धवजी, अमित ठाकरे साहेबांचे वडील राज ठाकरे साहेब, दोन्ही वडील आहेत आणि पक्षातले पण वडील आहेत आणि कुटुंबातले पण वडील आहेत। आणि दोघांनी ठरवावं आणि लवकरात लवकर काय तो निर्णय घ्यावा। सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्वाचं आहे। तर याची सुरुवात आम्ही केलेली आहे। आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे, त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा। आम्ही तयारच आहोत। आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका। तुम्ही एक कॉल करा राजसाहेब, मी तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो। राजसाहेब 100 कॉल करतील, पहिला कॉल तर येऊ द्या। दरम्यान यावर संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली, ऐकूया। कोणी कुणाला फोन करत नाही। त्यांनी जे आव्हान केलं ना ते सपाला केलेलं आहे, ते MIM ला केलेलं आहे। त्यांना यांच्याशी काही घेणं देणं नाहीये। तुम्ही उगाच तरी गैरसमज पसरवताय। ते दोघं बंधू एकत्र येणार नाही। जे मांडणी त्यांना करायची ना
तर हिंदुत्ववाले जे काही पक्के विचार घेऊन चाललेत ना, त्यांना ही वेगळ्या पद्धतीची मांडणी करायची आणि त्याची सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. आणि आज जर पाहिलं तर त्यांच्याच पेपरमध्ये हेही आलेलं आहे की सपा त्यांच्याबरोबर सपा पण काय MIM त्यांच्याबरोबर बोलणी करायला तयार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.